Dear children, welcome in this session. Today we are learning our next lesson, the story of tea. This is an informative lesson. The name of the lesson is the story of a tea. Actually, it is informative passage and it has some interesting facts about the tea. So let's begin with question. Let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? The lesson begins with a question. Let's begin with question. And what is question? Can you name most widely consumed beverage in the world after water? We know we all drink water. But after water, what do we drink? Mostly. पाण्यानंतर आपण मोठ्या प्रमाणामध्ये कुठलं पेय पितो असा प्रश्न अगदी पहिल्या पॅराग्राफमध्ये विचारलेला आहे. कॅन यू गेस? परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. डेफिनेटली यू हॅव गेस्ड द आन्सर अँड द आन्सर इज द मोस्ट पॉप्युलर बिवरेज इन द वर्ल्ड इज अ टी. ॲब्सोल्युटली राईट. मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यानंतर जर कुठलं पेय जगामध्ये घेतलं जात असेल, ड्रिंक केलं जात असेल, दॅट इज अ टी. द फ्रेश aromatic brew with which people like to begin their day. And every day the people take fresh aromatic brew with which people like to begin their day. Early in the morning when the day begins, people start their day with drinking tea. म्हणजे अतिशय कडक ताजा असला चहा घेऊन लोक आपल्या दिवसाची सुरुवात करतात. It has refreshing astringent flavor. It has a refreshing. When the people take the tea, they feel fresh. It is refreshing. म्हणजे अतिशय ताजा किंवा असा फ्रेश वाटणारा astringent flavor, शार्प कडकपणा, म्हणजे अगदी आळस माणसाच्या अंगातला या चहाने निघून जातो. It is actually made by brewing, that is by infusing in the boiling water the leaves and the shoots of plant whose botanical name is Camellia sinensis, and it is actually made by brewing. हा चहा कशापासून बनवला जातो? That is by infusing in the boiling water. या उकळत्या पाण्यामध्ये काहीतरी टाकलं जातं. What is that? The leaves and shoots of plants whose botanical name is Camellia sinensis. Leaves and shoots. Leaves we know, पानं, आणि शूट्स त्याला आलेली पालवी किंवा नवीन फुटलेला कोंब, पान. दॅट प्लांट हुज बॉटनिकल नेम इज अ कॅमिलिया सिनेन्सिस. याचं बॉटनिकल नेम किंवा याला शास्त्रीय नाव असं म्हणतो, हे नाव कॅमिलिया सिनेन्सिस असं आहे. म्हणजे बॉटनिकल नेम असं असतं की वस्तूला किंवा एखाद्या वनस्पतीला, एखाद्या फ्रूटला प्रत्येक भाषेमध्ये वेगळं नाव असतं. फॉर एक्झाम्पल मँगो, इंग्लिशमध्ये मँगो आपण म्हणतो, मराठीमध्ये आंबा म्हणतो, हिंदीमध्ये आम म्हणतो. पण आंब्याचं बॉटनिकल नेम काय आहे? तर आंब्याचं बॉटनिकल नेम आहे मँजेफिरा इंडिका. म्हणजे हे नाव सगळीकडे सर्वश्रुत असतं. तर बॉटनिकल नेम हे एक शास्त्रीय नाव आहे, जे नाव जगभरातल्या सर्व लोकांना माहीत असतं. तसं या चहाचं जे बॉटनिकल नेम आहे ते कॅमेलिया सिनेन्सिस. The leaves are first dried, cured and processed before they are packed and sold to us. The leaves are first dried. ही पानं काढली जातात, ड्राय केली जातात म्हणजे वाळवली जातात, क्युअर्ड स्वच्छ केली जातात, क्लीन केली जातात, अँड प्रोसेस्ड त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते, बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. वेन वी गेट द टी वी हॅव अ पॅक्ड टी. आपल्याकडे जो चहा मिळतो, चहा पावडर मिळते, ही पॅक केलेली असते. पण याच्यापूर्वी काय काय होतं? ते ड्राय केले जातात, ते क्युअर्ड केले जातात म्हणजे स्वच्छ केले जातात, त्याच्यावर प्रोसेस केली जाते अँड दे कम टू अस. कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स. द कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट. व्हॉट टाईप ऑफ प्लांट? इट इज अ एव्हरग्रीन प्लांट. एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित, वर्षभर हिरवं राहणारं हे प्लांट आहे. दॅट ग्रोज इन अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स. ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल म्हणजे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंध.
यू हॅव लर्न इन जॉग्राफी. आपण जॉग्राफीमध्ये पृथ्वीवरचे असे वेगवेगळे जे पट्टे आहेत ते पाहिलेले आहेत. ट्रॉपिकल म्हणजे अतिशय उष्ण असलेला हा पट्टा आहे आणि सब ट्रॉपिकल क्लायमेट समशीतोष्ण. टी प्लांट्स रिक्वायर at least 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soil and it needs water but it needs rainfall. How much rainfall does it need? याला किती पावसाची गरज असते? तर 100 to 125 सेंटीमीटर इतक्या पावसाची गरज असते. अँड प्रिफेअर ॲसिडिक सॉईल आणि जमीन कशी लागते? थोडीशी आम्लधर्मी जमीन लागते. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevation of up to 1,000 and 1,500 meters. And all the tea gardens or tea estates, ही चहाची जी मळे आहेत किंवा चहाच्या ज्या बागा आहेत ह्या जगभरामध्ये कुठे लोकेट झालेल्या आहेत किंवा आपल्याला आढळून येतात? दीज आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स. हिल स्लोप्स मीन्स म्हणजे एखादी उंच पर्वत असतो, पर्वताच्या सपाट भागावर जो पर्वताचा जो उतार असतो, या उतारावर स्लोप्स ॲट एलिव्हेशन ऑफ अप टू 1,050 मीटर्स म्हणजे समुद्र सपाटीपासून 1,500 मीटर उंचीवर जे ठिकाण आहे अशा ठिकाणी ही चहाची मळे आहेत. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड एक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. अँड इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली. इट डज नॉट ग्रो व्हेरी फास्ट. म्हणजे चहाची ही जी प्लांट्स असतात हे खूप सावकाश वाढतात, स्लोली ग्रो होतात. अँड एक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. अँड इट एक्वायर रिचर फ्लेवर आणि याला एक चांगला, ज्याला आपण सुगंध असं म्हणतो, चांगला सुगंध याच उंचीवर याच्यामध्ये निर्माण होतो. म्हणजे इतकी उंचीची गरज असते. वेन द प्लांट्स मॅच्युअर ओनली द टॉप 1 to 2 inches of the plant are picked. When plants are matured म्हणजे ही जेव्हा पूर्ण वाढ झालेली प्लांट्स असतात तेव्हा त्याचा 1 ते 2 इंच एवढा जो प्लांटचा वरचा भाग असतो दॅट इज अ पिक्ड म्हणजे तो खुडला जातो. These buds and leaves are called flushes. And what are the picked? The plants the part is picked, that is a buds and leaves. Buds means कळ्या आणि फुलं ही तोडली जातात, called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. When the growing season was going on, at that time when the first leaves or buds are picked up after 7 days, again it grows and the person can pick it second time. म्हणजे पहिल्यांदा जर त्याचे बड्स आणि लीव्स पिक्ड केले, तोडले, तर आणखी 7 दिवसानंतर परत फुटतात आणि परत त्याला कट करता येतात, तोडता येतात. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree if it is not cut. म्हणजे हे तोडलं नाही किंवा हे पिक्ड केलं नाही, याच्या कळ्या आणि फुलं तोडली नाहीत, तर हे झाड वाढू दिलं म्हणजे तसंच ठेवलं, त्याला काहीच केलं नाही, तर इट बिकम्स अ स्मॉल ट्री. आपल्याकडचं जे छोटंसं झाड असतं इतकं मोठं होऊ शकतं. But in all tea gardens, the plants are pruned and kept at height of about 3 feet waist high to enable easy plucking of the leaves. But all the tea gardens and tea plants are pruned, म्हणजे cut. म्हणजे ही सगळी खुडली जातात किंवा यांना तितकंच ठेवलं जातं. 3 feet 3 फुटा इतक्या अंतरावर ठेवलं जातं. दॅट हाईट इज ओनली अबाउट वेस्ट हाय. वेस्ट हाय म्हणजे कमरे इतकं ठेवलं जातं. त्याचं कारण असं आहे टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्स. इफ दॅट लिव्स दॅट प्लांट ग्रोज अप्पर दॅन द वेस्ट, द पर्सन कॅनॉट पिक्ड आउट. जर त्याची वाढ खूप झाली तर ते बड्स आणि लिव्ज कट करणं किंवा त्यांना खुडणं खूप अवघड जाईल, म्हणून त्याला अगोदरपासूनच असं कमी ठेवलं जातं किंवा त्याला कट करून ठेवलं जातं की ज्याची कमरे इतकी उंची आहे. सो दे कॅन इझिली प्लक्ड or plucking of the leaves. The teas we buy are actually classified according to their leaf size. This paragraph tells us the different types of teas based on the size of the leaves. पानांच्या आकाराप्रमाणे या चहाचे वर्गीकरण केलं जातं. There are 3 classification
of the teas. According to, we have one Assam type of tea, characters by the largest leaves. Largest leaf, ज्याची सगळ्यात मोठी पानं असतात, that we call Assam tea. China tea type, characterized by the smallest leaves, means smallest, सगळ्यात छोटी जी पानं असतात त्याला आपण चायना टाईप असं म्हणतो. And the third, Cambod, characterized by leaves of intermediate size, means not small, not big, the intermediate, किंवा ज्याला मिडल साइज असं म्हणतो, that we call Cambod. These are the three types of teas. One, that is Assam. Second, China, that is the very smallest, and medium type or intermediate, that is a Cambod. Again, we have three very distinct and different tea growing region in India. India has three types of regions, म्हणजे वेगवेगळे विभाग आहेत, तीन प्रकारचे विभाग आहेत. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. आणि तिन्ही प्रकारचे हे जे विभाग आहेत, या विभागामध्ये चहा पिकला जातो किंवा याचं उत्पादन होतं, and that is a unique. हे एकमेकांपेक्षा खूप अद्वितीय आहेत, वेगळे आहेत. देअर टेस्ट म्हणजे त्यांची चव, ॲरोमा त्यांचा गंध, स्ट्रेंथ त्याच्यातला कडकपणा, आणि फ्लेवर त्याचा एक सुगंध आपण असं म्हणतो, किंवा ज्याला आपण थोडा एका प्रकारचा. द थ्री रिजन्स आर दार्जिलिंग इन द नॉर्थ ईस्टर्न इंडिया, म्हणजे पहिला जो भाग आहे तो दार्जिलिंग आहे. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट अँड इंडिया, अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. म्हणजे इंडियातलेच हे तीन भाग आहेत. एक आहे दार्जिलिंग, ज्याला आपण नॉर्थ ईस्ट असं म्हणतो. दुसरा आसाम आहे, नॉर्थ ईस्टमधलाच आहे तो पण, आणि दार्जिलिंग हा साऊथ इंडियामध्ये. दीज आर द थ्री रिजन्स ऑफ टी. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक, अँड मोस्ट पीपल ॲग्री, म्हणजे मोठ्या प्रमाणातल्या लोकांना हे मान्य आहे की चहा हे अतिशय उत्साहवर्धक किंवा फ्रेश करणारं एक बेवरेज आहे, ड्रिंक आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट अँड प्रोटीन्स, बट इट डज नॉट कंटेन द कार्बोहायड्रेट्स. कर्बोदके किंवा त्याच्यात मेद किंवा प्रोटीन्स हे नसतात. मग काय असतं याच्यामध्ये? व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिनाइन ॲज वेल ॲज कॅफीन, विच गिव्ह द ड्रिंक इज स्टिम्युलेटिंग क्वालिटी. मग यात असतं काय? तर इट हॅज टू द स्पेशल डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर. याच्यामधला जो एक ताजेपणा आपल्याला मिळतो तो थिनाइन आणि कॅफीन नावाचे दोन जे घटक आहेत यामध्ये असतात. दॅट गिव्स अस अ स्टिम्युलेटिंग क्वालिटी. जे दोन घटक चहा घेतल्यानंतर माणसाला उत्साहवर्धक बनवतात किंवा ताजं टवटवीत बनवतात. हाऊ अँड वेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. हाऊ अँड वेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? कधी आणि कसं लोकांनी पहिल्यांदा चहा प्यायला सुरुवात केली? An amusing story has come down to us from China, Chinese legends. Legends means एक दंतकथा आहे from the China. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travel when a servant was boiling some water for the emperor to drink. And one day, it is said that, असं म्हटलं जातं, we don't know is it a true or fact, but it is said that the emperor of king, the Shennong, he was a father of Chinese agriculture and medicine. म्हणजे तो चीनमधल्या कृषी आणि मेडिसिन वैद्यकशास्त्राचा तो जनक आहे आणि तो एम्परर पण होता. वन्स ही वॉज अ ट्रॅव्हल अँड वेन सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक, अँड हिज सर्वंट, त्याचा जो नौकर आहे, ही वॉज बॉइलिंग वॉटर फॉर ड्रिंकिंग हिम. Just then few leaves from the nearby tree blew into the boiling water, and the water was boiling, and suddenly some leaves blew from the tree and fell into the water. काही झाडाची पानं उडत आली आणि त्या पाण्यामध्ये पडली. The water immediately changed color, and the color of that water he changed. त्या पाण्याचा रंग बदलला कारण त्यात पानं पडले होते. On drinking the water, the emperor was amazed by rich flavor and the refreshing quality of resulting infusion. And when the Shennong, that emperor, drank that hot water,
मीन्स मिक्स्ड विथ दॅट लिव्स, ते पानं पडलेलं पाणी, रंगीत झालेलं पाणी तो पिला आणि ही फेल्ट दॅट समथिंग रिफ्रेशिंग. आणि त्याला असं वाटलं की अरे काहीतरी आपल्यामध्ये असं चैतन्य येतं आहे किंवा काहीतरी असा फ्रेशपणा येतो आहे असं जाणवतो आहे. त्याच्या लक्षात आलं. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. And after that, that plant was unknown. म्हणजे ते जी वनस्पती होती ती अननोन होती, त्याचं नाव माहीत नव्हतं. बट दॅट emperor, who was agriculture and medicine expert, he carried out further investigation. Investigation means research. त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं आणि संशोधनानंतर त्याच्या लक्षात आलं and discovered, what discovered? The tea had many healing and restorative properties. चहामध्ये काही हिलिंग प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे माणसाला बरे करण्याच्या आणि रिस्टोर फ्रेश करण्याच्या किंवा काहीतरी भरून काढण्याच्या क्वालिटी आहेत. अँड कुड ऑल्सो बी यूज्ड ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉइझन्स. इट इज अँटीडोट म्हणजे एखाद्या पॉइझनला उतारा देण्याचं काम ही चहा करू शकतं, हे त्यांच्या लक्षात आलं. एट अनदर लिजंड टेल अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम्ड बोधिधर्म who was the first to use the tea as a drink. This is another story. The name of this lesson is the story of tea. म्हणजे आपल्याला यामध्ये दुसरी स्टोरी अशी पाहायला मिळते. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use the tea as a drink. ही दुसरी एक दंतकथा आहे. मॉन्क मीन्स तो साधू, बौद्ध साधू, ज्याचं नाव बोधिधर्म असं होतं. हु वॉज द फर्स्ट टू यूज द टी ॲज अ ड्रिंक. हा पहिला व्यक्ती होता की ज्याने चहाला पेय म्हणून सुरुवात केली. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब or a medicinal plant which would help him stay awake and alert for a long period of time in prayer and meditation. And he has a keen to find the herb. त्यांनी अशी एक वनस्पती जडीबुट्टी शोधून काढली. ही जडीबुट्टी एक मेडिसिनल प्लांट होतं, म्हणजे एक प्रकारचं आपल्याला औषधी वनस्पती म्हणून त्यांनी वापर केला. विच वुड हेल्प हिम टू स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम इन अ प्रेयर अँड मेडिटेशन. आणि ही वॉन्टेड टू अवेक म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जास्त वेळ त्याला जागं राहायचं होतं, झोपायचं नव्हतं, अलर्ट ठेवायचं होतं. आणि यासाठी या वनस्पतीने काय केलं, त्याला ती मदत केली. कशासाठी? फॉर द प्रेयर अँड मेडिटेशन, म्हणजे प्रार्थना करण्यासाठी आणि मौन ध्यानधारणा करण्यासाठी, झोप लागू नये आणि अलर्ट राहावं यासाठी या वनस्पतीचा उपयोग झाला. आफ्टर कन्सिडरेबल रिसर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट चिविंग लिव्स फ्रॉम द टी श्रब acted as a stimulant helping him stay awake. And he has researched that not only drinking tea but also taking the leaves, म्हणजे चहाच पिणे नाही तर या चहाची जी प्लांट आहे त्याची नुसती पानं जरी चावून खाल्ली, दॅट मेक्स अस स्टिम्युलेट. त्याचा परिणाम काय व्हायचा तर ते एक प्रकारची उत्तेजना द्यायचे आणि झोप लागायची नाही किंवा सतत जागं ठेवलं जायचं. इट वॉज हू इंट्रोड्यूस्ड टी अमॉंग हिज डिसिपल इन चायना. अँड दॅट मॉन्क वॉज फ्रॉम द चायना. हा पण चीनमधलाच मॉन्क होता, बुद्धिस्ट मॉन्क होता, बोधिधर्म नावाचा. आणि त्यांनी सांगितलं की संपूर्ण त्याचे जे शिष्य होते त्या सगळ्यांना चहा द्यायला सांगायचा. तो चहा प्यायला सांगायचा. त्याचं कारण की शिष्यांना पण झोप लागू नये. अँड ही स्टार्टेड दॅट टी ड्रिंकिंग डिसिपल इन द चायना. इट इज सेड दॅट जापानीज प्रिस्टेस स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स in China carried the tea seeds and leaves back home with them. That time many disciples came to China to learn from the Buddhist monk. या बुद्धिस्ट मॉन्ककडे शिकायला खूप प्रिस्ट यायचे, खूप वेगळे धर्मगुरू यायचे